हॅलो. हां, मी पोहोचले इन्स्टिट्यूट मध्ये आता. ओके ओके. रिक्षाचा काही प्रॉब्लेम वगैरे नाही आला ना? नाही, व्यवस्थित सोडलं त्यांनी. लेटरमध्ये भाऊसाहेब मुत्तेमवार म्हणून व्यवस्थापक आहेत, त्यांना भेटावे असं म्हटलंय. त्यांना शोधते आता. अच्छा. त्यांचा काही मोबाईल नंबर वगैरे दिला असेल बघ लेटर मध्ये. नीट बघ असेलच. त्यांना फोन करून सांग तू पोचलेस म्हणून. काय ढूंढून राहिले बैताड? अरे इकडं काय शोधून राहिले? सरळ जाऊन उजवीकडे फाका तिकडे ने. आता माझ्या तोंडाकडे काय पाहून राहिली? जाय ना जाय. ए आदित्य, बहुतेक तेच येत आहेत. मी करते तुला नंतर फोन. हा, ओके ओके ओके. बाय. अरे ऐक ना, हे बघ. हॅलो. ठेवला. मिसेस मेघना देसाई, मुंबई. हो, पण कसं ओळखलं हेच ना? अरे तुम्हाला ओळखलं ना बाप्पा मी. तुम्हाला वाटून राहिलं असं मी ना कसं काय ओळखलं? हा, तुम्हा समजायचे फॉर्म 100 वेळा डोळ्या खालून घातले ना मी ना. तुमचा फोटो डोक्यात एकदम फिटे मा. आठवलं. हे तुमचा आय कार्ड नीट सांभाळून ठेवा. तुम्ही गुम झाले तर तुम्हाला शोधायची जिम्मेदारी मायावर बरं का बाप्पा. बरं, यावर तुमचं नाव, गाव, रूम नंबर, ग्रुप नंबर, विंग नंबर समजा काय लिहून ठेवले. बरं, तुम्ही रूम वर जाऊन फ्रेश होऊन या. डायनिंग हॉल मध्ये जेवायला. कसं? बरं. आणि काही विचारायचं असेल तर आत्ताच विचारून घ्या. संकोच नको. नाही, ठीक आहे. थँक्यू. मी जाते रूमवर. वेलकम वेलकम. बरं ऐका ना, 8:30 वाजता जेवण सुरू होऊन राहिलं. देरी करू नका. 11 वाजले तर समजा संपून जाते बर का. बरं, आयडी वर लिहिलेलंच आहे, पण परत सांगतो. सरळ जाऊन डाव्या हाताला फाकलं की दुसरी विंग तुमचीच आहे. घेऊ का? नाही, इट्स ओके. थँक्यू. वेलकम. हॅलो. हा, आलो रे. बाई बाई, मेघना पोहोचली. पोचली का? चला सुटलो आपण. नाही, अगदीच अनोळखी शहरात गेले ना, म्हणून काळजी वाटत होती. अरे हो, नाही मला पण तीच काळजी होती. मी तिला सांगूनच ठेवलं होतं की स्टेशनवर उतरल्यानंतर थोड्या वेळाने मला फोन करत राहा. अगदी बरोबर केलंस. स्टेशनवर उतरल्यावर केलंच होतं तिने. आता ती इन्स्टिट्यूट वर पोहोचली. चला. नाही रे, आजकाल आपण काय काय ऐकतो ना, त्यामुळे कुणावर भरोसा ठेवता येत नाही, भीती वाटते. पण व्यवस्थित पोचली ना, उत्तम झालं. आता उद्यापासून कोर्स सुरू होईल तिचा. आणि तुमच्या आयुष्यातलं एक नवीन पर्व सुरू होणार. माशाय, आता 7 दिवस विसरायचं बरं का आपल्या बायकोला. हो का? पण मला तर बाई माझ्या सुनेची खूप आठवण येणार आहे. काय गवाय खेळते उगाच. कॉफी. So sweet of you. अरे बस काय यार. Cheers. Cheers. कशी झाली कॉफी? मस्त. है ना? आता अभ्यास पण मस्त झाला पाहिजे. काय रे आदित्य, कधी कधी ना मला कळतच नाही, तू मला सपोर्ट करतोस का माझी खेचतोयस? अरे नाही, मी तुला खेचच सपोर्ट करतो. हे बरं ऐक, अभ्यास करताना काहीही अडलं
तर मला बिलकुल विचारू नकोस. मी कुठे होतो MA ला? कर कर अभ्यास कर. आदित्य, विसरलास ना? काय? अरे हो, थँक्यू थँक्यू. पुन्हा विसरलास ना? आता काय? दोस्ती में नो. हा, नो सॉरी नो थँक्यू. चल लेट झालंय मला. चल बाय. ए आदित्य, आता काय? प्लीज लवकर ये. जाऊ की नको मी? अगं जाऊ तर दे मला आधी. चल बाय. बाय. स्वप्न साकारले पहाटे पाहिले. आदित्य, चल आदित्य निघूया. मेघना अगं विसरलीस ना? काय? थँक्यू सो मच. आणखी एक गोष्ट विसरलीस. काय? दोस्ती मी नो सॉरी नो थँक्यू. बरं चल निघायचं. आय लव्ह यू. मी टू. जुळून येती रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी. घ्या, साखर घ्या. घ्या, विचार करू नका. आणखीन साखर घ्या. थँक्यू. सॉरी, म्हणजे तुम्ही विचार करत असाल की माझा जीव इकडे कासावीस होतोय आणि ही हसते काय. पण ऍक्च्युली मला हसू याचं येत आहे की दुपारी नागपुरी जेवताना माझी अवस्था सेम झाली होती. अगदी ओशाळल्यासारखं झालं होतं. नाही हो, खूपच तिखट आहे जेवण. हो, घ्या ना, साखर घ्या. बाप्पा, तुम्ही तर हसूस करून राहिले. आता एवढं गोड जेवण बनिलं तरी बी तुम्हाला तिखटच वाटून राहिलं ना? हा? नाही म्हणजे कसं आहे, बाहेर गावून लोक येऊन राहिले म्हणून मी ना स्वतः टिल्लू मारायला सांगितलं जेवण गोड बनाव, पण बैताडानं तिखटच बनवलं ना. हॅलो. तू बोलून राहिली का? नाही नाही, मी नाही येतो ना, त्या चौकात येतो मी. हा येतोय. घ्या, आता या साखरेबरोबरच जेवा तुम्ही. अहो पण तुमचंही जेवण अर्धवट राहिलंय ना? हो. तुम्हालाही लागेलच की साखर. मी एक काम करते, मी तुमच्या टेबलावर येते जेवायला. चला. ठीक आहे.
अजून कसा फोन नाही केला मेघनाने? तिकडे जाऊन मला विसरली की काय? हॅलो. काय मॅडम, आहात कुठे? वाट बघतोय मी तुमच्या फोनची. अरे नाही, ते मुत्तेमार म्हणाले लगेचच जेवून घ्या, म्हणून मग बॅग रूम मध्ये टाकली आणि लगेचच फ्रेश होऊन जेवायला आले. बरं, मग तिकडे काय प्रत्येकाला सेपरेट रूम्स आहेत का? नाही नाही, एका रूम मध्ये 2 जण, पण माझी पार्टनर नव्हती रूम मध्ये, त्यामुळे कोण आहे कशी आहे काहीच कळलं नाही. खडूस नसावी म्हणजे मिळवलं. मेघना, काय ग, काही लागलं बिगलं नाही ना तुला? अरे नाही रे, मग सारखं का करतेस? हे नागपुरी जेवण खूप तिखट आहे, जिभेची आग होती माझ्या. बरोबर आहे, ठीक आहे, चल जा काहीतरी साखर किंवा साय खाऊन घे, नंतर फोन कर मला. ओके, बाय. वेडी. तुमचाही सब्जेक्ट इकॉनॉमिक्सच का? नाही, मराठी साहित्य. माझा इकॉनॉमिक्स. पण या जेवणानं केलेलं आपलं स्वागत म्हणजे सॉलिडच होतं. हो ना, या इतक्या तिखट जेवणाला ते मुत्तेमवार गोड म्हणत होते. हे जेवण जर गोड असेल तर मग तिखट काय असेल देव जाणे. बापरे. बरं, मी जरा फोन करून घेते, इथूनच करून घेते. नाही म्हणजे काय, माझी रूममेट कशी असेल मला माहिती नाही ना. मी फोनवर बोलत बसल्यावर तिला नाही आवडलं तर उगाच पहिल्या दिवशी भांडणं नको. पण तुम्ही फोनवर बोललात तर तिला त्रास व्हायचं काय कारण? नाही हो, काही सांगता येत नाही ना. या नागपुरी जेवणासारखी तीही तिखट असेल तर. हो खरंच, काही सांगता येत नाही. मी माझे फोन करून घेते. माझी रूममेट तर अजून आलीच नाहीये. ओके, उद्या भेटू. साखरे सकट. बाय, गुड नाईट. गुड नाईट. तू तू अच्छा, म्हणजे आपण ज्या खडूस पार्टनर्सची अपेक्षा करत होतो ते आपणच. किती छान, एकदम हलकं वाटतंय मला. हो, मला सुद्धा. ही पण आपल्याला एकमेकींची नावं सुद्धा माहिती नाहीयेत अजून. खरंच की. मी मेघना देसाई, मुंबईहून. माझा विषय इकॉनॉमिक्स. आणि मगाशी खडूस पार्टनर असली तर असं मी ज्याच्याशी बोलत होते तो माझा नवरा आदित्य देसाई. ओ, म्हणजे कॉरिडॉर मध्ये त्यांच्याशीच बोलायला थांबली होतीस वाटतं. पण मी खडूस नाही हा. तुला किती वेळ कोणाशी बोलायचं असलं ना तरी माझी काहीच हरकत नाही. पण तुझ्या फोनची रिंगटोन दचकवणारी नाहीये ना? सॉरी हा, मी एकदम अगतुगावर आले. तुला चालेल ना? एका अटीवर. अट? कोणती? मी पण तुला अगतुगा म्हणणार. अरे चा, अगच म्हणायचं. हा, मी तुझ्यापेक्षा मोठी आहे मान्य आहे, पण इतकी नाही. तू पण मुंबईहून आली आहेस का? नाही, पुण्याहून. माझं नाव अंजली सोनाळकर. हाय, मेघना देसाई, मुंबईकर. हॅलो. गुड मॉर्निंग. चला उठा उठा उठा, सकाळ झाली, सूर्य उगवला. पण आमचा सूर्य का बरं झोपलाय अजून? यार मेघना, मी येऊ का तिकडे नागपूरला? हो तर ये ना.
क्लासरूम मध्ये माझ्या शेजारची जागा राखूनच ठेवते तुझ्यासाठी. दोघांचाही अभ्यास तूच कर. ए बरं चल, उठ बरं आता, नाही तर फोन ठेवून झोपशील परत. हम्म. 5 मिनिटं करायला मी नाहीये तिथे. मग तू का नाही आहेस यार? सकाळी मला उठवणं ही तुझीच ड्युटी आहे, माहितीये ना तुला. अरे म्हणून तर फोन केलाय ना. चल बरं, अजिबात लाडात येऊ नकोस. माझ्या जवळचा वेळ संपलाय आता. अच्छा, माझ्यासाठी वेळ नाही आता तुझ्याकडे? हे भगवान, ये मैं क्या सुन रहा हूं. मेघना, असं काही बोलू नकोस, नाही तर पलंगावर उडी मारून जीव देईन मी. ए आदित्य, ए मेघना. काय झालं? आदित्य, पुरे झाली तुझी नोटंकी. फार झाला सकाळी सकाळी रोमांस. तू आता उठ लवकर. मी ठेवतेय फोन, कामाला लाग. बाय. हो, बाय बाय. हा असा नाही उठणार आहे. मला माहिती होतं तू परत झोपणार आहेस. आदित्य उठ आता. उठलो उठलो उठलो. बाय. थांब बघते. गुड मॉर्निंग कॅन्डिडेट. गुड मॉर्निंग. कसे कोर्सच्या पहिल्या दिवशी प्रत्येकाला स्वतःहून जाऊन गुड मॉर्निंग करावं लागते ना बाप्पा. आणि आता वसूल आहे. मी ना पहिले गुड मॉर्निंग करतो आणि नंतर ब्रेकफास्टची याद देतो. अरे तुम्ही कायला घाबरून राहिले? ब्रेकफास्ट तिखट नाही बर का. डायनिंग रूम मध्ये ब्रेकफास्ट रेडी होऊन राहिला. पटकन जाऊन करून घ्या. नंतर नवले समजा संपून जाते बर का, खतम होऊन जाते. नाही संपल्याची बेल बी वाजते ना. आणि मग हॉल मध्ये जाऊन ओरिएंटेशनचं लेक्चर करायचं. मग सर्व आपापल्या विषयाच्या क्लासरूम मध्ये जातील बरं. आता तुम्हाला यात काही शंका? नाही. कशी असल? जोक जोक जोक. मी ना आता जातो आणि दुसऱ्याला गुड मॉर्निंग करून उठवतो ना. गुड मॉर्निंग. चल लवकर जाऊ, नाश्ता करू शांतपणे, नाहीतर घाई होईल. आणि घाई झाल्यावर माहितीये ना काय होतं. मी आलेच. हा हो हो. अंजली, मी बाहेर आहे ग. हो. ना तुम्ही बोलू ना. अरे हो, पण तुला वेळ आहे ना? हो आहे. संध्याकाळी 4 वाजता मीटिंग अटेंड करायची. गुड. नाही, मला असं विचारायचं होतं, विजया कधी येते? अच्छा, माईच्या ऑपरेशनसाठी म्हणताय ना? हा. नाही म्हणजे डॉक्टरांनी आपल्या सोयीप्रमाणे आपल्याला करायला सांगितलंय. हो म्हणजे मी काय यांना म्हटलं की विजय आणि मेघना आल्यावर करूया. पण नाना म्हणतायत. मी म्हणतोय वेळ न काढलेला बरा. आणि मी आहेच ना घरी. विजय आली तरी पुरे आहे. म्हणजे मेघनासाठी नको थांबूया. बरं, तिची नवीन नवीन नोकरी, ऑपरेशन म्हटलं की तिचं कामामध्ये लक्ष लागणार नाही. विजय आली की ऑपरेशन करून टाकूया. बरं, तिथे काही राहावं लागणार नाही काही. काय तुला काय वाटतं? नाही बरोबर आहे. मी विजयाला बोलून घेऊ का? नको नको. हा उगीच असेल आता बोलवून घेऊ नको. अरे आपल्या नातेवाईकांमध्ये गेली आहे, जरा 4 दिवस मजा करू दे तिला. पुन्हा आहेच की आपलं हे रुटीन. तिने कधी सांगितले येते म्हणून? 2-4 दिवसात येते म्हणाली होती. पण तरी पण मी एकदा फोन करून विचारतो आज. पण माझ्या ऑपरेशन बद्दल एकही शब्द काढू नकोस हा. नाहीतर हातातलं काम टाकून लगेच धावत तिकडे येईल. हो. नाही सांगणार तिला. पण बहुतेक तरी फोन येईल तिचा आज. परतीचं बुकिंग झालंय सांगायला. फोन आला की लगेच सांग. म्हणजे 1 दिवस सोडून पुढची अपॉइंटमेंट घेऊन टाक. ठीक आहे. चहा आणू का तुला? नाही नको, झालाय माझा. कोणी दिला तुला? अहो ना, मीच करून घेतला. अरे हो, तुला येतो नाही कशा.
काय मॅडम, हॅलो. आज काही लेक्चर्स ब्रेकफास्ट वगैरे काही नाही का? बरं आधी ऐक, ऑफिसला जायच्या तयारीत असशील ना? हो. कपाटात तुझ्या सगळ्या शर्ट पॅन्टच्या जोड्या करून ठेवलेल्या आहेत. शेजारी सॉक्स आणि रुमाल पण आहे. उगाच सगळं कपाट उलट पालट करू नकोस. हा, आणि संध्याकाळी आठवणीनं कपडे धुण्याच्या बास्केटमध्ये टाक. ओके? हॅलो, अरे किती इन्स्ट्रक्शन देतेस मॅडम? अजून लेक्चरर झाला नाही आहात तुम्ही, कळलं ना? मेघना, मी येऊ का तिकडे? बोर झालंय यार इकडे. पुरे हा आदित्य. ए बरं ऐक ना, आम्ही ब्रेकफास्ट साठी चाललोय. मी तुला करते नंतर फोन. ओके, बाय. हॅलो, निघूया. हो हो, चल बाय. तुझ्याशिवाय राहायची सवयच मोडली यार. काय रे, स्वतःच्या मनाशीच बोलतोस की काय? अगं नाही नाही, काय नाही, असंच. चैन पडत नाही वाटतं. कोणाला? मला? हम्म. त्याची अजिबात नाही. कळलं हो, दिसतंय ना किती मजेत आहेस ते. आई, आदित्य, नाही म्हंटल चहा थंड होईल. माई घेतोय ना.